मराठा आंदोलकांच्या अडचणीत आता वाढ झालेली दिसून येते। जरांगे पाटील आता असा दावा करतात की मुंबईमधले फडणवीस साहेबांनी अख्खे हॉटेल सुद्धा बंद केलेले आहेत, कारण की मराठा आंदोलकर्त्यांनी कदरून मुंबई सोडली पाहिजे। पाण्याच्या एका थेंबासाठी आंदोलक तरसत आहेत, असा मनोज जरांगे पाटील यांचा दावा आहे। मुंबईमध्ये गेलेले मराठा आंदोलक खाल्ल्या पिल्ल्याशिवाय तर राहू शकत नाहीत, त्यामुळे सरकारचा डाव असू शकतो की हे सर्व बंद केल्यानंतर मराठा आंदोलक गपचीप माघारी येतील, तर हा सरकारचा प्लॅन देखील असू शकतो। पण जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की तुम्ही जशी वागणूक इथे द्याल तशी वागणूक तुम्हाला आमच्या इकडे भेटेल। तुमच्या प्रतिनिधीला, तुमच्या आमदाराला, तुमच्या खासदाराला, तुमच्या कार्यकर्त्याला सेम हीच अवस्था भेटेल। जेव्हा तुम्ही तिकडे याल त्यावेळेस तुमची सभा देखील याच पद्धतीने होईल। तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे। परंतु मराठा समाजाचे आंदोलक जे आहेत हे खाण्यापिण्याशिवाय राहू शकत नाहीत, हे मात्र पक्का आहे। तर मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर हा अन्याय होऊ नये, त्यांना हॉटेल, त्यांचं पिण्याचं पाणी, त्यांची आंघोळीची सोय ही झालीच पाहिजे। या जीवनाच्या गरजा आहेत, या जीवनाच्या गरजा तर भागायला हव्यात। तर तुमचं यावर काय मत आहे की हे जाणून बुजून देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केलं आहे की जरांगे पाटील आक्रोश वाढण्यासाठी हे सगळं बोलत आहेत, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।